देवरी पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात धान्य घेऊन जाणारे 5 संशयित ट्रकला देवरी आरटीओ चेकपोस्टवर ताब्यात घेतले आहे। तर मागील महिन्यात छत्तीसगड राज्यातील ईडीच्या पथकाने गोंदियातील धान्य खरेदी विक्री करणाऱ्या 3 व्यापाऱ्यांना छत्तीसगड राज्यात झालेल्या धान्य घोटाळ्याच्या चौकशीकरिता ताब्यात घेतले होते। 14 सप्टेंबरला देवरी उपविभागीय अधिकारी विवेक पाटील हे गस्तीवर असताना त्यांना देवरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील सिरपूल येथील आरटीओ चेकपोस्ट जवळ धान्य घेऊन जाणारे 5 ट्रक हे एकामागे एक जात असताना त्यांच्यावर संशय आल्याने ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यात धान्य आढळून आले आहे। तर या संदर्भात पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता ट्रकमधून नेण्यात येत असलेल्या धान्याच्या पोत्यावर महाराष्ट्र शासनाचा मार्का असल्याने हे धान्य शासकीय तर नाही ना याची चौकशी सुरू असून 2 ट्रक हे नवेगाव येथून आले आहेत तर 1 ट्रक सौंदळ येथून आला आहे तर 2 ट्रक हे आमगाव येथून छत्तीसगड राज्यात नेत असल्याची माहिती वाहन चालकांनी पोलिसांना दिली आहे। तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात सध्याच्या घडीला रब्बी हंगामात आदिवासी विकास महामंडळाने तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेला धान्य भरडाईकरिता राईस मिल मालकांना देण्यात येत असून छत्तीसगड राज्यात धानाला जास्त भाव मिळत असल्याने राईस मिल मालक शासकीय धानाची विक्री करतात तर बाहेर राज्यातील तांदूळ विकत घेत सीएमआरच्या नावावर शासकीय गोदामात जमा करतात। तर या संदर्भात देवरी पोलीस ह्या ट्रकमध्ये असलेल्या धान्याची चौकशी आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्याकडून करून घेणार असून वाहतूक करण्यात येणारे धान्य शासकीय आढळल्यास ट्रक चालक आणि राईस मिल मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी विवेक पाटील यांनी दिली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विक्री केलेला धान्य शासकीय धान्य खरेदी केंद्रावर खरेदी केला जातो आणि तोच धान्य त्याची भरडाई करून डीएसओंना सीएमआरच्या नावावर तो त्या ठिकाणी जमा केला जातो। गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलरला हा जो धान्य आहे हा सीएमआर करिता देण्यात आलेला होता, मात्र येथील राईस मिलरने या धान्याची परस्पर मिलिंग न करता छत्तीसगड राज्यामध्ये विक्री करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच याच्यातनं हे जे 5 ट्रक आहे हे देवरी येथील सिरपूर चेकपोस्टवर पकडण्यात आले आहे। देवरी पोलिसांनी ही 2 दिवसाआधी कारवाई केलेली आहे। ट्रक्स मालक आहेत किंवा ज्या चालकांनी हे जे ट्रक्स या ठिकाणी धान्य घेऊन आलेले आहेत त्यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी बरोबर उत्तर न दिल्याने गेल्या 2 दिवसापासून हे ट्रक्स या ठिकाणी उभे आहेत। आपण पाहू शकतो की या ट्रकमध्ये जे धान्य आहे ते महाराष्ट्र शासनाचं मार्का असलेले पोते या ठिकाणी या ट्रकमध्ये आपल्याला 5ही ट्रकमध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा जो धान्य आहे येथील राईस मिलर महाराष्ट्रामध्ये धान्याला कमी किंमत मिळत असल्यामुळे आणि छत्तीसगड राज्यामध्ये जास्त किंमत मिळत असल्यामुळे त्या ठिकाणी या धान्याची विक्री करतात आणि महाराष्ट्रात मध्ये जे सीएमआरच्या नावावर जो तांदूळ जमा केला जातो तो इतर राज्यातून घेऊन तो तांदूळ त्या ठिकाणी गोडाऊनमध्ये जमा केला जात आहे आणि गेल्या 2 दिवसापासून हे ट्रक या ठिकाणी उभे आहे। हरीश मोडगरे, जीबी न्यूज, गोंदिया। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज, गोंदिया।